नमस्कार. आज आपण करणार आहोत अगदी 2 वर्ष राहिलं तरी जसंच्या तसं राहणारं, अजिबात बुरशी न येणारं, खराब न होणारं लोणचं. एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने घरच्या घरी. त्यासाठी इथं मी अर्धा किलो मोहरीची डाळ घेतली आहे. रेडीमेड डाळ घेतली आहे. तुम्ही याऐवजी घरच्या मोहऱ्या भाजून मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकता. पाऊण किलो इथे गूळ किसून घेतला आहे. आणि इथे 100 ग्रॅम धने, 100 ग्रॅम हळद, 100 ग्रॅम बडीशेप, 100 ग्रॅम जिरं असं प्रमाण घेतलेलं आहे मी 4 वस्तूंचं. आणि अर्धी वाटी लसूण सोलून घेतला आहे. 10 ग्रॅम इथे हिंग घेतला आहे. 10 ग्रॅम दालचिनी घेतली, 20 ग्रॅम काळी मिरी घेतली, 20 ग्रॅम मेथी घेतली, 10 ग्रॅम लवंगा आणि 100 ग्रॅम मिरची पावडर. आणि त्यासाठी 1 किलो खडा मीठ घेतलेलं आहे. हे खडा मीठ आहे 1 किलो. आणि बेडेकर मसाल्याच्या 2 पुड्या घेतलेल्या आहेत. आणि 1 किलो याच्यासाठी मोहरीचं तेल घेतलेलं आहे. तर ही हळद पण तुम्ही हळकुंड आणून तळून ते मिक्सरमध्ये फिरवून हळद बनवू शकता. मी इथे तयार हळद घेतलेली आहे. आता यातले काही खडे मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. चला तर मग जे मसाले आपल्याला भाजून घ्यायचे ते आपण भाजून घेऊ. आता यातले खडे मसाले आपण भाजण्यासाठी घेऊ. आता इथे खडे मसाले जे भाजायचे ते आपल्या इकडे घेतलेले आहेत भाजण्यासाठी. मोहरीची डाळ पण मी थोडीशी गरम करून घेणार आहे. याच्यामध्ये थोडासा ओलसरपणा किंवा मॉइश्चर असेल तर ते निघून जाईल, किंवा तुम्ही उन्हात गरम केली तरी चालेल. बाकीचे आपल्याला खडे मसाले भाजून घ्यायचे आहेत. यातला फक्त हिंग आपल्याला तळून घ्यायचा आहे. बाकी सगळे बिना तेलाचे भाजून घ्यायचे आहेत. आता इथे कढई गरम करायला ठेवली आहे. त्याच्यामध्ये आपण खडे मसाले टाकून घेऊ. याच्यात टाकल्यात मेथ्या, आता काळी मिरी टाकली, लवंगा टाकून घेऊ. लवंगा खूप जास्त घालायच्या नाही. इथे दालचिनी टाकली. लवंगाने तिखट होऊ शकतो मसाला जास्त, त्यामुळे काळी मिरीपेक्षा लवंगा कमी घालायच्या. आणि आता हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. कोरडंच भाजून घ्यायचं आहे. मस्त वास सुटेपर्यंत याला भाजून घेऊ. छान खरपूस मस्त वास सुटला मसाल्यांचा की याला काढून घेऊ. आता हे मसाले भाजलेले आहेत आपले, हे काढून घेऊ. आणि हे थंड होण्यासाठी ठेवून देऊ. तोपर्यंत आपण बडीशेप भाजून घेऊ. बडीशेप पण मस्त अशी वास सुटेपर्यंत भाजून घ्यायची छान. आणि त्यात थोडासा ओलावा असेल तो पण निघून जातो. मस्त अशी एकसारखी हलवत आपण इथे बडीशेप भाजून घेऊ. बडीशेप अशी प्लेनच वापरायची, धना डाळवाली बडीशेप वापरू नका. आता इथे बडीशेप पण बघू शकता आपली भाजून झाली आहे. रंग बदलला आहे थोडासा तिचा. बडीशेप पण काढून घेऊ. मस्त वास सुटला आहे बडीशेप भाजल्याचा. आणि आता बडीशेप पण आपली इथे भाजून झाली. आता त्याच कढईमध्ये आपण जिरं भाजून घेऊ. जिरे पण छान असे कमी गॅसवरच सगळ्या वस्तू आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत. गॅस अजिबात फुल करायचा नाही, त्याने आपले मसाले जळले जातील आणि चव आपली व्यवस्थित येणार नाही, किंवा वास पण छान येणार नाही. त्यामुळे गॅस कमीच ठेवायचा आहे. इथे आपले जिरे पण भाजून झालेत. जिरे पण एका वाटीमध्ये काढून घेऊ. हे सगळे भाजलेले खडे मसाले आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत. आता याच्यामध्ये धने टाकून घेऊ आणि धने पण मस्त भाजून घेऊ. धने पण इथे आपले भाजून झालेले आहेत. धने पण काढून घेतले. आणि आता कढईमध्ये आपण मोहरीची डाळ टाकून घेऊ. डाळ आपल्याला फक्त गरम करून घ्यायची आहे, भाजायची वगैरे अजिबात काही गरज नाही आहे. थोडीशी गरम झाली की बस झाली, एवढीच आपल्याला भाजून घ्यायची आहे ती. हाताला थोडीशी गरम लागली की बस झाली, इतकीच भाजू द्यायची. आता हिला पण एकसारखं हलवत भाजून घेऊ आणि गॅस कमीच ठेवू. आता गरम झाली आहे आपली मोहरीची डाळ थोडीशी, हिला पण काढून बाजूला ठेवू. आणि आपल्याला आता हिंग तळून घ्यायचं आहे. त्यासाठी इथं फोडणी पात्र ठेवलं आहे मी. त्याच्यात थोडंसं तेल टाकून घेऊ. आपल्याला यातला फक्त हिंग तळून घ्यायचा आहे, बाकी सगळे मसाले कोरडे भाजून घेतलेत आपण. आता याच्यात थोडंसं तेल टाकू आणि आपण जो हिंग घेतलेला आहे खडा हिंग तो याच्यामध्ये तेल गरम झाल्यावर टाकून घेऊ. आपलं तेल गरम होतं इथे.
तेल आपलं आता गरम झालं आहे. आता याच्यामध्ये हा खडा हिंग टाकून घेऊ आणि याला थोडाच वेळ वरती फेस येतो, बुडबुडे येतात तेलावर, कारण हे तेल पण घाण्याचं आहे आणि थोडंसं हिंगाला पण बुडबुडे येतात. मस्त असा हिंग फुलेपर्यंत आपल्याला छान तळून घ्यायचा आहे. हिंगाचा रंग बदलतो तळल्यावर, बघू शकता इथे, आणि थोडासा मोठा पण होतो, फुगतो थोडासा. आता इथे बघू शकता छान असा कलर आला आपल्या हिंगाला, तो पण काढून घेऊ आता एका वाटीमध्ये. आता गॅसवर एक कढई ठेवली आहे, तिच्यामध्ये आपण जे 1 लिटर तेल घेतलं होतं ते सगळं टाकून घेऊ. मोहरीचं तेल आहे, याऐवजी तुम्ही रिफाईंड तेल पण वापरू शकता. हे घाण्यावरचं मोहरीचं तेल आहे, हे 1 किलो वापरते मी. हे थोडंसं कमी जरी वापरलं तरी जास्त होतं, तरी छान येते, घट्ट असतं हे खूप घाण्याचं तेल. तर हे 1 लिटर तेल याच्यामध्ये टाकून घेतलं आहे आणि याला गरम करून घ्यायचं आहे आपल्याला. छान असा धूर निघेपर्यंत यातून आपल्याला याला गरम करून घ्यायचं आहे. उकळी येण्याच्या अगोदरची स्टेज, तिथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे. बघू शकता असा धूर निघतो आहे आपल्या तेलामधून. असंच तेल होऊ द्यायचं आहे आपल्याला, एकदम कडकडीत गरम. आणि याला आता थोडा वेळ थंड होऊ द्यायचं. जवळजवळ 10 मिनिट थंड होऊ दिल्यावर मी त्यात लसूण टाकला होता. अगोदर असा गरम गरम असताना लसूण अजिबात टाकायचा नाही. मी तुम्हाला एक काडी टाकून दाखवते. ती लगेच जळून जाते एवढ्या गरम तेलात टाकल्यावर. त्यामुळे थोडं वेळ थंड होऊ द्यायचं तेल आणि मगच लसूण टाकायचा, म्हणजे छान तळला जातो आपला लसूण. ही लसणाची कांडी बघू शकता, ती एकदम गरम तेलात टाकल्यावर जळून जाईल. त्यामुळे थोडा वेळ थंड झालं की तेल मगच टाकायचं आहे लसूण. बघू शकता लगेच जळाली आहे लसणाची कांडी. त्यामुळे खूप घाई करायची नाही तेलात लसूण टाकण्याची. 10 मिनिट थंड झाल्यावरच तेलात लसूण टाकायचा. आता इथे आपलं तेल थोडा वेळ थंड झालं आहे. आता याच्यामध्ये लसूण टाकून घेऊ. आणि असं वाटलंच तुम्हाला जळतोय खूप लसूण, तर यातून लसूण तुम्ही झाऱ्याने काढून घेतला तरी चालेल. गोल्डन रंगावर छान तळल्या गेला की लसूण वेगळा केला तरी पण चालेल, पण खूप जास्त जळू देऊ नका लसूण. असं मस्त बघू शकता 10 मिनिट झालेले आहेत तेलाला थंड होत आहे, तरी पण अजून इतकं गरम आहे. आता इथे आपला लसूण पण मस्त तळला गेला आहे आणि तेल आपलं थोडंसं कोमट झालं आहे. खूप जास्त गरम नाही आहे, थोडंसं कोमट आहे. आता हे एका मोठ्या भांड्यामध्ये ओतून घेऊ, म्हणजे आपल्याला सगळे मसाले मिक्स करायला सोपं जाईल. आणि एक लक्षात ठेवायचं आहे, सगळे भांडे कोरडेच घ्यायचे आहेत मसाला करताना किंवा लोणचं घालताना. सगळे भांडे कोरडे पुसून उन्हात ऊन देऊन घेतले तरी चालेल. आता ह्या तेलामध्ये आपण एक एक करून सगळे मसाले घालू. अगोदर याच्यात हिंग घालून घेऊ, बारीक केलेला हिंग. आता एक एक करून सगळे घालू मसाले याच्यामध्ये. आता हे सगळे खडे मसाले आहेत आपले, दालचिनी, लवंग, काळी मिरी, हे सगळं आपण जे एकत्र मेथ्या बारीक केलं होतं ते याच्यामध्ये टाकलं. जाडसरच बारीक करायचं, खूप जास्त बारीक पण नाही करायचं. आता ही जिरा पावडर टाकून घेतली, ही धन्याची पावडर आणि बडीशेप पावडर टाकून घेऊ. हे सगळे मसाले आपल्याला खूप बारीक करायचे नाही, थोडेसे जाडसरच ठेवायचे. थंड झाल्यावर मी हे सगळे मिक्सरमधून फिरवून घेतले होते. आता याच्यामध्ये हळद पावडर टाकून घेऊ. आता लाल मिरची पावडर टाकून घेऊ. तेल आपलं थोडंसं कोमट आहे, पूर्ण थंड झालेलं नाही आहे. आता याच्यामध्ये मसाल्याचे पुडे टाकून घेऊ. बेडेकर मसाल्याच्या 2 पुड्या घेतलेल्या आहेत, त्या आपण याच्यामध्ये टाकून घेऊ. मसाला पण इथे टाकून झाला आहे आपला. याला अजिबात पाणी लागतं कामा नये. पाणी लागलं तरच आपलं लोणचं खराब होतं, त्यामुळे पाणी अजिबात लागू द्यायचं नाही. इथे एक मिक्सरचं भांडं भरून मोहरीची डाळ मी बारीक करून घेतली होती मिक्सरमधून आणि बाकीची तशीच ठेवली होती, ती पण याच्यामध्ये मिक्स करून घेऊ. आणि बाकीचे आपले सगळी मोहरीची डाळ याच्यात टाकून घेऊ. आता इथे सगळी मोहरीची डाळ याच्यामध्ये टाकून घेतली आहे. आता याच्यामध्ये सर्वात शेवटी आपण गूळ राहिला आपला, तो गूळ टाकून घेऊ.
आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आपल्या सगळ्या वस्तू याच्यामध्ये टाकल्यात, फक्त मीठ राहिलेलं आहे याच्यामध्ये टाकायचं. मीठ आपण नंतर टाकणार आहे. आणि जे खडा मीठ होतं ते पण मी मिक्सरमधून थोडंसं फिरवून घेतलेलं आहे. खूप जास्त बारीक नाही, पण थोडंसं फिरवून घ्यायचं. नाहीतर कधी कधी ना वर्षभर मिठाचे खडे तसेच राहतात मोठे जर ठेवले तर. त्यामुळे खडा मीठ घेतलं तर ते मिक्सरमधून थोडंसं फिरवून घ्यायचं. आता इथे सगळे मसाले आपले तेलासोबत मिक्स करून घेऊ. आणि आपलं तेल थोडंसं गरम आहे, त्यामध्ये आपले मसाले पण मस्त परतले जातील. मिरची, हळद जे कच्चं टाकले आपण ते पण छान मस्त परतून निघेल. खूप जास्त नाही, पण एकदम थोडंसं असं कोमट गरम आहे तेल. आता इथे सगळा मसाला आपला मिक्स झाला आहे. त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आणि रंग बघू शकता एकदम छान आला आहे आपल्या मसाल्याला. आणि तरी पण खूप छान येते या लोणच्याला. जसं जसं मुरत जातं तशी तशी तरी वाढते. आता हे खूप गरम आहे, म्हणजे मसाले टाकल्यावर ते आणखी थोडंसं गरम वाटायला लागलं. याला आता आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. अजिबात गरम ठेवायचं नाही लोणचं घालताना. आता याच्यामध्ये आपण अर्ध्या तासानंतर मीठ पण मिक्स केलं आणि याला पुन्हा एकजीव करून घेऊ. एवढं बाऊलभरून मीठ झालं होतं 1 किलो मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं, ते याच्यामध्ये टाकून घेतले. टाकतानाची क्लिप माझ्याकडून डिलीट झाली. आता याला मिक्स करून घेऊ. याला व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं. आपला मसाला आता पूर्णपणे थंड झालेला आहे. मस्त असं मिक्स करून घेतलं याला. जे भांडे आपण मसाल्यासाठी किंवा लोणचं घालण्यासाठी वापरतोय ते भांडे एकदम कोरडे घ्यायचे, म्हणजे आपलं लोणचं अजिबात खराब होत नाही. लोणचं खराब होण्याचं मेन कारण तेच असतं, त्याला पाणी अजिबात चालत नाही. एक थेंब जरी पाणी लागलं तरी आपलं लोणचं खराब होऊ शकतं. आता इथे मसाला आपला व्यवस्थित मिक्स झालेला आहे. एकदम थोडासा गरम आहे, याला अजून थोडा वेळ आपण थंड होऊ देऊ. आणि मग याच्यात लोणचं मिक्स करू किंवा फोडून घेतलेल्या कैऱ्या मिक्स करून घेऊ मसाल्यामध्ये. आता इथे आपला मसाला पूर्ण थंड झाला आहे आणि मी ही चिनी मातीची बरणी घेतली आहे. इथे मसाला आपला व्यवस्थित थंड झालेला आहे. आणि ह्या चिनी मातीच्या बरणीला मी हिंगाचा धूर देऊन घेतला आहे. थोडासा हिंग मी तव्यावर टाकला आणि त्याचा धूर यायला लागला की त्याच्यावर बरणी धरली होती उलटी. म्हणजे आणि उन्हात 2-3 दिवस धुवून स्वच्छ धुवून उन्हात वाळवून घेतलेली आहे. आणि थोडासा हिंग तव्यावर टाकून हिला धूर देऊन घेतलेला आहे. अशा पद्धतीने आपली बरणी तयार करून घ्यायची, म्हणजे आपलं लोणचं वर्षभर किंवा 2 वर्ष राहिलं तरी त्याला काहीच होत नाही. आता ह्या कैऱ्या मी 24 तास पाण्यामध्ये भिजत घातल्या होत्या आणि त्यानंतर बाहेर काढून स्वच्छ कपड्याने पुसून कोरड्या करून घेतल्या. त्याला अजिबात पाणी राहू द्यायचं नाही. आणि मग फोडून घ्यायच्या. आणि फोडल्यानंतर पण 1 रात्र वाळू दिल्या होत्या आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी लोणचं घालायला घेतलं. आता आपण बरणीमध्ये थोडासा मसाला खाली टाकून घेतला आणि थोड्या थोड्या करून ह्या कैरीच्या फोडी आपण मसाल्यामध्ये टाकून घेऊ. आणि तुम्ही बघू शकता एकदम कोरड्या सुकलेल्या फोडी आहेत मसाल्यामध्ये टाकताना. ह्या अशाच फोडी पाहिजे आपल्याला, म्हणजे आपलं लोणचं अजिबात खराब होत नाही. कुणी कुणी हळद मीठ लावून पण ठेवतं. तुम्हाला तसं करायचं असेल फोडल्यानंतर याला हळद मीठ लावून पातेल्यामध्ये ठेवायचं. पाणी सुटलं की ते पाणी गाळून घ्यायचं आणि मग वाळवून घ्यायच्या पूर्ण कैरीच्या फोडी. पण मी डायरेक्ट तशाच वाळवते आणि डायरेक्ट लोणचं घालते. याने पण छान होतं लोणचं या पद्धतीने. पण अशा पद्धतीने कैरीच्या फोडी मसाल्यामध्ये अशा थोड्याशा मिक्स करून घ्यायच्या आणि थोडा थोडा मसाला आणि कैरीच्या फोडी अशा बरणीमध्ये घालून घ्यायच्या. अशा थोडा थोडा मसाला आणि फोडी मिक्स करून बरणीत भरून घ्यायच्या. याच पद्धतीने आपण थोड्या थोड्या करून कैरीच्या फोडी याच्यामध्ये टाकून घेऊ आणि अशा मसाल्यामध्ये गोळवून बरणीत भरून घेऊ. फोडी मस्त सुकलेल्याच पाहिजेत, म्हणजे लोणचं आपलं अजिबात खराब होत नाही. हे माझ्या 10 किलो कैरीच्या फोडी आहेत आणि हा मसाला जो आहे त्याचं प्रमाण 10 किलोसाठी एकदम योग्य आहे. एवढा मसाला केला तर 10 किलो लोणचं तुमचं आरामात घालून होईल. 10 किलो कैरीचं लोणचं. आता इथे या पद्धतीने मसाल्यात घोळवून आपण थोड्या थोड्या करून कैरीच्या फोडी टाकून घेऊ आणि मधून मधून थोडासा मसाला पण टाकायचा. एक बॅच टाकून झाली की थोडासा मसाला टाकायचा बरणीत.
आता आपण दुसरी पण अशीच बॅच करून घेऊ आणि या पद्धतीने आपल्या सगळ्या फोडी जेवढ्या बसतील बरणीमध्ये तेवढ्या अशाच घोळवून याच्यामध्ये टाकून घेऊ. खूप जास्त गच्च भरायची नाही बरणी, आपल्याला कमीच ठेवायची आणि असा मसाला थोडासा मधून टाकायचा याच्यावर आणि असं घोळवून लोणचं याच्यामध्ये टाकून घ्यायचं. बरणी कमी ठेवायची थोडीशी. मी इथे तुम्हाला दाखवण्यासाठी गच्च भरवलेली आहे, पण तुम्ही तशी गच्च भरवायची नाही. बरणी थोडीशी कमी ठेवायची म्हणजे आपल्याला लोणचं हलवता येतं आणि व्यवस्थित हलवलं गेलं नाही तर वरचं लोणचं कोरडंच राहतं आणि मग त्याला बुरशी येऊ शकते. त्यामुळे लोणचं पूर्ण तेल सुटल्यावर तेलात बुडालं पाहिजे. याला रोजच्या रोज हलवलं तर व्यवस्थित लोणचं आपलं तयार होतं. त्यामुळे बरणी गच्च भरायची नाही आहे. मी इथे फक्त दाखवण्यापुरती भरवलेली आहे, नंतर मी हे कमी करणार आहे. तर बघू शकता बरणी आपल्याला त्याच्या गळ्याच्या थोडीशी खालीपर्यंत ठेवायची किंवा आपल्याला लोणचं एकदम मोकळं हलवता येईल एवढीच बरणी भरायची आहे. आणि मग पाणी सुटलं, तेल सुटलं की याला सगळीकडे लागलं जातं. आता राहिलेलं शिल्लक काही लोणचं आणि कैऱ्या मसाला आणि कैऱ्या शिल्लक राहिल्या होत्या, ते मी असंच ठेवलं होतं. तर 2 दिवसानंतर बघू शकता आपलं लोणचं एकदम मस्त असं तयार झालेलं आहे. छान असं ओलसर झालं आहे. अगोदर एकदम कोरडं होतं घातलं तेव्हा, आता याला तेल सुटलेलं आहे आणि मस्त असा कलर आलेला आहे आपल्या लोणच्याला आणि एकदम घरभर घमघमाट सुटलेला आहे लोणच्याचा आणि तरी पण मस्त आलेली आहे तेलाचा तवंग. बघू शकता एकदम छान असं लालसर लोणचं आपलं गोड आंबट चवीचं इथे तयार झालेलं आहे 2 दिवसानंतर. आणि बरणीतलं लोणचं पण दाखवते तुम्हाला. हे मी कमी केलं होतं, याला पण पाणी सुटलेलं आहे. छान असं हे पण लोणचं आपलं इथे तयार झालेलं आहे. एवढं 10 किलोचं लोणचं मी जे प्रमाण दाखवलं ते 10 किलोचं लोणचं इथे तयार झालेलं आहे. तुम्ही पण या पद्धतीनेच लोणचं करा आणि 1 काय 2 वर्ष एकदम आरामात टिकेल. बघू शकता एकदम मस्त. फक्त काळजी घ्यायची, याला ओले हात किंवा पाण्याचा काहीच अंश लागता कामा नये, म्हणजे आपलं लोणचं अजिबात खराब होणार नाही. आणि याला रोज सतत हलवत राहायचं मुरेपर्यंत. छान सगळं लोणचं तेलात बुडत नाही तोपर्यंत याला रोज हलवायचं. आणि याला झाकण न लावता असं पांढरं कापड बांधून ठेवायचं एक आणि वरतून याला बांधून टाकायचं. गळ्याभोवती याच्या दोरीनं असं बांधून टाकायचं आणि असंच कापड टाकून ठेवायचं, म्हणजे लोणचं आपलं छान मुरतं.